ते सांगतात की गेल्या वर्षापासून त्यांच्या दोन्ही पायाला खूप खाज सुटली होती आणि ती खाज इतकी होती की त्यांना सहन होत नव्हतं. ते नेहमी खाजवत असायचे पाय, फक्त पाय नाही तर तळ पायाला देखील खाज होत होती. ते म्हणतात ते खाजवल्यामुळे मला इतका त्रास झाला की माझ्या पायाला जखमा होऊ लागल्या आणि त्यामुळे मला चालता येत नव्हतं. ते दवाखान्यात गेले, डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर म्हटले की फक्त तुम्हाला गोळ्या देऊ शकतो आणि त्यांनी त्यांना मलम वगैरे दिलं. पण ते सगळं करत असताना त्यांना काही फरक पडला नाही. वर्षभर ते त्रास सहन करत होते. पण ते सांगतात की 2 आठवड्यापूर्वी चर्चमध्ये असताना त्यांनी रडून प्रभू येशूकडे प्रार्थना केली. ते म्हणतात की प्रभू येशूने मला स्पर्श केला, मी खाली पडले आणि त्यावेळेपासून माझ्या पायाला पूर्ण आरोग्य मिळालेलं आहे. त्यावेळेसपासून मला बिलकुल त्रास झालेला नाहीये. मी त्रासांबरोबर चर्चमध्ये आले, पण परमेश्वरने आरोग्य घेऊन मला घरी पाठवलेलं आहे. ते सर्व गौरव येशूला देतात. सिस्टरांचा 5वा महिना चालू होता. त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांचं डोकं प्रचंड दुखत होतं. तिथं कळलं त्यांना मायग्रेनचा त्रास आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावरती औषधं गोळ्या वगैरे चालू झाल्या होत्या. 9वा महिना त्यांचा चालू झाला आणि पहाटे 4 वाजता त्यांना अचानक फिट्स आले पास्टर आणि हातपाय त्यांचे पूर्ण वाकडे झाले होते आणि 9वा महिना त्यांचा होता पास्टर. अशा परिस्थितीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी गाडी आली आणि सासूबाई म्हणाल्या की आमच्या बरोबर आम्ही 4 जण नाहीये, तर 5वा तू प्रभू येशू आमच्या बरोबर आहे. माझ्या सुनेला काही सुद्धा त्रास होता कामा नये. त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पास्टर. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं त्यांची सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. बाळ आणि आई दोघं पण वाचणार नाहीये, कारण हातपाय पूर्ण वाकडे झाले होते. पण परमेश्वराची दया इतकी महान होती या कुटुंबावरती पास्टर. त्यांची डिलिव्हरी झाली पास्टर आणि बाळ पण व्यवस्थित आहे. आज बाळ 5 महिन्याचं आहे. साक्ष देण्यासाठी ते चर्चमध्ये घेऊन आलेले आहेत. देवाला धन्यवाद. का रडता तुम्ही? आमेन. येशूने चमत्कार केलं ना तुमच्या जीवनात. हालेलुया. थँक यू फादर फॉर द मदर अँड द चाइल्ड दॅट यू सेव्ड बोथ ऑफ देम. ते म्हणतात लहानपणापासून त्यांना दारूचं, गुटख्याचं, तंबाखूचं व्यसन होतं. ते 8वीत आणि 9वीत या वर्षामध्ये असताना ते म्हणतात हे सगळं व्यसन मला लागलं होतं. आणि एवढंच नाही तर ते म्हणतात की एक तासाला मी दारू प्यायचो, गुटखा खायचो आणि मला समजत नव्हतं माझ्या जीवनात काय चाललेलं आहे. आणि ते म्हणतात की मला कोणीतरी चांगल्या बहिणींनी आपल्या चर्चविषयी सांगितलं आणि जसं मी चर्चला येऊ लागलो ते लहानपणापासूनचं व्यसन प्रभूंनी आज मला ते म्हणतात पूर्णपणे मुक्ती दिलेली आहे. त्या व्यसनातून आता 7 महिने झालेले आहेत. ते बिलकुल दारू पित नाही, ते व्यसन करत नाही. 7 महिन्यापासून ड्रिंक वगैरे मी काहीच करत नाही, नाहीतर मला तासाला दारू लागत होते. आणि आता दारू पित नाही, दारू वगैरे काहीच नाही, मला नाव पण काढत नाही मी कधी. मग घरातले लोक काय म्हणतात? आता उलटे खुश आहेत सगळे. प्रेज गॉड. ही इज सो हॅपी. थँक्यू मास्टर. हालेलुया. ते सांगतात पास्टर की 2021 साली त्यांना टायफॉईड डिटेक्ट झाला आणि टायफॉईडचे ऑलरेडी त्यांचे उपचार चालू होते. त्यांच्या गोळ्या होत्या 70,000 हजार रुपयाच्या औषधं पास्टर त्या करत होत्या, प्लस मंथली इंजेक्शन. त्यांचे महिन्यातून 5 वेळा इंजेक्शन त्यांना घ्यावे लागत होते. पोट त्यांचं प्रचंड सुजलेलं होतं पास्टर. आणि अशा याच्यामध्ये पास्टर त्यांना मासिक पाळीचा त्रास झाला. महिन्यातून 15 ते 20 दिवस त्यांच्या अंगावरून रक्त जात होतं. तर टायफॉईडच्या गोळ्या, मासिक पाळीच्या गोळ्या हे सगळं चालू होतं. त्याच्यामध्ये पास्टर ते सांगतं की त्यांची लेकरं पण आजारी पडू लागली. तर सिस्टरांना कळत नव्हतं, कारण औषधांचा, इंजेक्शन काही फरक त्यांच्यावरती पडत नव्हता. तर त्यांनी दुसऱ्या गोष्टी पण ट्राय केल्या पास्टर. तिथं त्यांनी 1.5 ते 2 लाख खर्च केला. दुसऱ्या माणसांवरती त्यांनी विश्वास ठेवला. सगळा पैसा पास्टर पाण्यासारखा वाहत चालला होता, पण कुठे सुद्धा त्यांना रिझल्ट मिळत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्या सांगतात जिथं काम करतात तिथल्या मैत्रिणींनी त्यांना आपल्या चर्चबद्दल सांगितलं. त्या इथे आल्या पास्टर आणि त्या सांगतात की जानेवारी 2024 मध्ये त्या आपल्या चर्चमध्ये आल्या आणि मार्च 2024 एका सॅटर्डे ब्लेसिंग मीटिंगमध्ये त्यांना स्पर्श झाला. त्या सांगतात अचानक माझ्या पोटात दुखण्याचं जे होतं ते पूर्णपणे बंद झालं. माझा मासिक पाळीचा त्रास देखील गेला. डॉक्टरांकडे गेल्यानंतर रिपोर्ट्स देखील माझे सगळे नॉर्मल येऊ लागले. घरामध्ये जो तणावग्रस्त वातावरण होतं, लेकरं जे सारखे आजारी पडत होते ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. आणि अबाव ऑल पास्टर ते सांगतात घरामध्ये पैसा असा पाण्यासारखा वाहत होता. लेकरांच्या एज्युकेशनसाठी माझ्याकडे पैसा राहत नव्हता. भाड्याच्या घरात त्या राहत होता. इन्कम सोर्स फक्त एकटाच होता पास्टर. पण अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात लॉर्डनी एवढी ग्रेस दाखवली पास्टर की तिची 1 वर्षाची फी पूर्णपणे माफ झालेली आहे पास्टर. आणि ॲडेड बोनस नेक्स्ट 5 वर्षाची फी देखील माफ झालेली आहे पास्टर. प्रभु ने किया ना ये सब चमत्कार. बहुत अच्छा किया है प्रभु बहुत महान है. गॉड ब्लेस यू बेटा, गॉड ब्लेस. ये बताती हैं कि ये एक एचआर है एक कंपनी में. वो पिछले कई महीनों से एक जॉब ढूंढ रही थी. वो कहते हैं कि वहाँ पे उनकी सैलरी भी कम थी, वो जॉब भी ढूंढ रही थी पर उन्हें कुछ अच्छा नहीं मिल रहा था. फरवरी महीने में आपने एक वचन में कहा था कि लॉर्ड इज मेकिंग अ प्लेस फॉर देयर चिल्ड्रन. और वो कहते हैं कि ये वचन उसने अपने लिए स्वीकारा. और वो कहते हैं कि लिंक्डइन एक ऐप है जहाँ से लोगों को जॉब्स मिलते हैं. वो कहते हैं कि लिंक्डइन से एक एचआर ने उनको कनेक्ट किया और उन्होंने कहा कि हम आपको ये जॉब देना चाहते हैं विथ 35% ऑफ सैलरी हाइक.
और वो कहती है कि मुझे कहीं जॉब ढूंढने की उसके बाद ज़रूरत नहीं पड़ी, परमेश्वर की कृपा से उसके पास खुद जॉब आया अच्छी सैलरी के साथ। आज वो मुंबई में जॉब कर रही है। वो कहती है कि इतनी कम उम्र में इतनी सैलरी मिलना ये सिर्फ और सिर्फ परमेश्वर का ही चमत्कार है, Praise जिसके लिए God. वो सारा गौरव प्रभु यीशु को देती हैं। You come from Mumbai? No, I am from Pune only, but Pune I only, got but an you got a job opportunity. there. Yes, and Yes. it came from forward. See I did that. not apply for that. You didn't Since I was applying from 4 months previous, but my applications were not getting selected. But then I accepted this word. I put a faith on God, and then See. it came it from forward, from an HR, which See. usually does not happen. In an HR position, but it came. See, God's doing. Yeah. Amen. Listen, Amen. Lord, in our workplace, Yes, Lord. keep her there because you have given Yes. that job. Yes, Father. Bless her more and more. in Yes, Jesus' Master. Yes. हा भाऊ मुंबईवरून येतो पास्टर. तो सांगतो की त्याचा इलेक्ट्रॉनिकचा बिझनेस होता 2019 पासून, पण 2024 मध्ये त्याला बिझनेसमध्ये लॉस होत गेला. पूर्ण वर्ष त्याला लॉस होत होता आणि वर्षाच्या शेवटापर्यंत इतकी समस्या आली की त्याची जी स्वतःची जी गाडी होती ती देखील त्याला घाण ठेवावी लागली आणि आलेले पैसे तो बिझनेसमध्ये परत त्यांनी इन्व्हेस्ट केले. आणि या सर्व गोष्टींमध्ये असताना तो घरी देखील जाऊ शकत नव्हता किंवा त्याला वाटत होतं की घरचे प्रश्न विचारतील की गाडी वगैरे कुठे आहे. पण तो म्हणतो 3 महिने तो घरी गेला नाही पास्टर. आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तो डिप्रेशनमध्ये पण खूप गेला होता. एका मित्राने त्याला आपल्या चर्चविषयी सांगितलं. तो दर शनिवारी चर्चला येऊ लागला मुंबईवरून आणि तो सांगतो की जसं प्रार्थना या ठिकाणातून करून गेला 2 आठवड्यामध्येच एक मोठ्या अमाऊंटचा चेक त्याचा पेंडिंग होता तो रिलीज झाला आणि जे काही कर्ज होतं त्याच्यावरचं, जी गाडी घाण होती ती सगळं सुटली आणि सर्व कर्ज देखील निघून गेलं. त्यानंतर तो सांगतो की 2 महिन्यानंतर एकदा रात्री झोपेमध्ये असताना स्वप्नामध्ये तुम्ही आला, तुम्ही त्यासाठी प्रार्थना केली, त्याला बळ दिलं. तो सांगतो की त्यानंतर त्याचा बिझनेस पूर्ण वाढत गेला आणि जो तो लॉसमध्ये जात होता ते सर्व व्यवस्थित झालेलं आहे आणि त्याचा बिझनेस खूप फ्लरिश झालेला आहे. तो सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. Hallelujah. Amen. अद्भुत कार्य आहे देवाचं. Amen. खूप महान परमेश्वर. Amen. God bless you. ये ब्रदर कहते हैं कि पिछले 2 महीने से ये इंटरव्यू दे रहे थे, पर इनका इंटरव्यू हर एक इंटरव्यू 40-40 मिनट का हो रहा था. और वो कहते हैं उन्होंने ऐसे 10-12 इंटरव्यू दिए जिसमें वो फेल हो गए. वो कहते हैं कि पिछले शनिवार वो यहाँ पर आए और उन्हें परमेश्वर से प्रार्थना की. और वो कहते हैं कि उसके 2 दिन बाद जो उसने इंटरव्यू दिया वो इंटरव्यू सिर्फ और सिर्फ 10 मिनट का था. वो कहते हैं उन्होंने इंटरव्यू पास किया और उन्हें 55% सैलरी हाइक मिली है. Oh God. Hallelujah. Amen. God bless you. God bless you. Don't leave Jesus. Yes.